नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या ब्लॉगचा 33वा दिवस आणि आपल्या 33 ब्लॉग कंप्लीट झाले. तर आता आपण टरबूजाचं जे वावर आहे त्यामध्ये पाणी सोडलं होतं. सध्या जे पाणी ते तिकडं जे मोठा डाळिंब दिसत आहे त्यामध्ये लावेल आहे. आणि आता हा कॉक चालू करायचा आहे, म्हणजे या खांब्यापासून इकडच्या साईडला पूर्ण भिजून जाईल. तर बघा आता चालित आहे कॉक, पाणी पण सुरू झालंय, पूर्ण करून टाकलाय. तर इकडच्या साईडला पूर्ण पाणी चालू झालंय. इकडं औषध मारायचं राहिलंय म्हणून जरा इकडं तण दिसते. हे बघा इकडच्या साईडला मारलंय, पिवळं झालंय आता. हे बघा, तर ते काही दिवसात 2-3 दिवसातच जळून जाईल पूर्ण. तर आता जे आपण खालच्या वावरामध्ये जे पाणी लावलं होतं डाळिंबाचं ते बंद करायचं आहे. आणि इकडं लावलं आहे ना, त्यामुळे तिकडचं पूर्ण बंद करायचं आहे आणि पूर्ण इकडच्या साईडला चालू करायचं आहे. इकडचा कॉक तर चालू केला आहे, बंद करायचं. तर बघा हा कॉक आहे इकडच्या साईडचा, तर हा बंद करायचा आहे. तर बघा आता पूर्ण पाणी जे वरच्या साईडला लागलंय, इकडच्या साईडला. आणि इकडच्या साईडचं झाल्याच नंतर ह्या खांब्यापासून जे इकडं जे इथून इथून अलग पाईपलाईन आहे इकडच्या डाळिंबासाठी. तर तिकडं जे अर्धा 1 घंटा झाल्यानंतर इकडं सोडायचं आहे. तर आता तिकडचं झालंय भिजून. आता इकडच्या साईडला लावलं होतं. बघा इकडं ते थोडं जे खडोळी नाही ते तोडलं होतं उंदरानं. आता याला अर्धा घंटा झालाय, हे बंद करून टाकायचं आहे. आणि आता स्प्रिंकलर जोडायचे जे की गावामध्ये लावले होते दुपारी, ते लावायचे. तर हे बघा ते स्प्रिंकलर लावले तिथपर्यंत येते इथून. तर आता तेच लावायचे. तर आता घेऊ पाईप जोडून आणि एकदा मोटर चालू करून देऊ. तर मित्रांनो स्प्रिंकलर घेतले बघा चालू करून, पूर्ण चालू झाली इथपासून तर तिथलं विहिरीपर्यंत इथे पूर्ण चालू झाली. आधी यामध्ये लावलं होतं पाणी, आता त्या गावामध्ये लावलं आहे. तर याची कटे करायची होती. सध्या जे ते दुसरे काम चालू आहे, जे संत्र्यामधला जे तण काढलं आहे पूर्ण कांजरगावात, ते पूर्ण इकडच्या साईडची जी कटाई राहिली आहे ती आता 2-3 दिवसातच चालू करू. जी पूर्ण कटाई करायची अशी, जे की अशी या झाडासारखी इकडची करणे. लवकरच कटिंग चालू करू याची, म्हणजे ते लवकर वाढतील. जसे की डाळिंब आहे खालच्या साईडचे, हे जे ते मागच्या वर्षी लावले आणि याला जे 4 वर्ष झाले, त्यामुळे इकडच्या साईडचे मोठाले आणि वरच्या साईडचे जे लहान झाडे